नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप सगळे मजेत असाल. आज ज्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत, तो विषय आहे हाऊ टू चूज युअर करियर. तुम्ही तुमचं करियर कसं निवडलं पाहिजे? कोणकोणत्या गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजेत करियर निवडताना आणि कोणकोणत्या टिप्स आहेत करियर निवडण्याच्या? या गोष्टी सगळ्यांचा विचार आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर पाहत राहा शेवटपर्यंत. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे आपल्या YouTube चॅनलवर स्वागत आहे. तर करियर म्हणजे काय? करियर का निवडायचं? करियर निवडण्याची काय गरज आहे? ॲक्चुअलमध्ये मेन जो मुद्दा आहे, तो आहे सुखी जीवनाचा, समाधानी जीवनाचा. आणि जे करियर तुम्ही निवडणार आहे, ते किंवा जी गोष्ट तुम्ही करणार आहे जीवनभर, ती गोष्ट तुमच्या प्रमाणे असायला पाहिजे का नाही? म्हणजे तुम्ही एखाद्याला विचारताय, की "मी काय करू?" किंवा "काय केलं पाहिजे?" तो त्याच्या पद्धतीने सांगतोय. त्याच्या पद्धतीने तो तुम्हाला सांगतो, की तुम्ही काय केलं पाहिजे जीवनामध्ये. त्याला आवडणारं तो सांगतोय. पण ती गोष्ट तुम्हाला आवडते का? कारण तुम्हाला तुमचं जीवन घडवायचंय. आणि तुम्ही तुमच्या जीवनाचा, तुमचा निर्णय, तुमचा सगळ्या गोष्टी तुम्ही दुसऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे कशा करू शकता? तर एक गोष्ट लक्षात घ्या, की आपलं करियर आपल्याला करायचंय, आपल्याला जगायचंय, आपल्याला समाधानी बनायचंय, तर तुम्ही दुसऱ्यावर डिपेंड का राहता? तर एक गोष्ट लक्षात घ्या, की आपलं करियर कसं निवडलं पाहिजे? तर आपलं करियर हे स्वतःला विचारा थोडंफार, की आपल्याला काय आवडतंय? आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे? ह्या गोष्टी विचारात घ्या आणि त्याच्यानंतर आपलं करियर निवडा. कारण आपल्याला जी गोष्ट आवडते, ती गोष्ट आपण जास्त वेळ चांगल्या प्रकारे करू शकतो. त्यात आपण समाधानी आणि सुखी राहू शकतो. तुम्ही तुमच्या आवडत्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे ग्रो करू शकता. आणि जर तुम्ही स्वतः निर्णय घ्यायला जर दुसऱ्याचं सजेशन घेत असाल किंवा दुसऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे जात असाल, तर एक ना एक दिवस तुम्ही नोकरी कराल किंवा ती गोष्ट त्या सांगितली ती बी कराल. पण तुम्ही सुखी आणि समाधानी जीवन जगू शकत. तर एक गोष्ट लक्षात घ्या. पहिली गोष्ट आहे, की तुमचं जे करियर निवडताय ते स्वतःच्या आवडीचं असावं आणि आवडीचं करियर निवडा आणि त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे ग्रो करू शकता. तुम्ही त्याच्यासाठी वेळ द्याल आणि तुम्ही तुमचं जीवन सुखी आणि समाधानी जगाल. तुम्ही तुमच्या करियरमध्ये सक्सेस व्हाल. दुसरी गोष्ट आहे तुमच्याकडे स्किल काय आहे? म्हणजे एखाद्याला गायन करता येतंय, पण त्याचा आवाजच गायनासारखा नाहीये. त्याचा आवाज कावळ्यासारखा आहे. तर तुम्ही ते करियर कसं करू शकता? तुमचा आवाज तर चांगला असायला पाहिजे का नाही? तुम्ही गायन कसं करू शकता त्याच्यामध्ये? तर गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही करियर निवडताना आपल्याकडे त्याचे स्किल आहेत का? किंवा त्या कशाप्रकारे आपण डेव्हलप करू शकतो? हे महत्वाचं आहे आणि ते आपण त्या याच्यामध्ये केलं पाहिजे. त्या स्किलबद्दल तुम्ही विचार केला पाहिजे. तर त्याच्यानंतर स्किल तुम्ही डेव्हलप केली पाहिजे. स्किल महत्वाची आहे. तुम्ही स्किलनुसार तुमचं करियर निवडा. तुम्हाला चांगलं गायन करता येतं, तुम्ही गायनामध्ये जा. तुम्हाला चांगलं कम्युनिकेशन स्किल आहे, तर तुम्ही चांगले वक्ते व्हा. तर तुम्हाला आवडणार का? तुम्हाला बिझनेस आवडतो, तुम्ही बिझनेसमध्ये जा. गव्हर्नमेंट नोकरीमध्ये तुम्ही समाधानी राहत असाल, तर तुम्ही गव्हर्नमेंट नोकरी करा. पण तुमचं क्षेत्र आवडतं निवडा. त्याच्यानंतर तुमच्याकडे त्याचे स्किल आहेत का हे पहा आणि त्याच्यानंतर त्यात उतरा. कारण वेळ थांबत नाही. वेळ थांबणार नाही. तुमच्यासोबत कोणी दुसरा माणूस पण येणार नाही. जो माणूस तुम्हाला सजेशन देतोय, तो बी तुमच्या सोबत राहणार नाही. त्याला बी या जगामध्ये तुमच्यासोबत कोणच नाहीये. फक्त तुम्ही एकटे आहात ते तुम्हाला घडवायचं. तुम्ही स्वतःच स्वतःला घडवू शकता. जग तुम्हाला कधीच घडवू शकत नाही. जग फक्त तुम्हाला
सांगू शकतं, तुम्हाला सजेशन देऊ शकतो. पण तुमची साथ जर कधी देऊ शकत नाही, लढायचंय फक्त तुम्हाला. त्याच्यामुळं निवडताना आपल्यामध्ये काय आवड आहे, आपल्याला कोणत्या गोष्टीची आवड आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे कोणत्या स्किल आहेत, त्याच्यानंतर अजून एक गोष्ट गोल ठरवा. गोल ठरवा याचा अर्थ तुम्हाला कुठे जायचंय हे लक्षात घ्या. कारण पोहोचण्यासाठी जो मार्ग आहे तो आपल्याला काढता येतो. त्या मार्गावर आपण चालू शकतो आणि ती गोष्ट लवकरात लवकर आपण मिळवू शकतो. जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट ठरवत नाही किंवा एखादी गोष्ट तुम्ही विचारात घेत नाही, तोपर्यंत त्याविषयी मार्ग सापडणं किंवा त्या ती गोष्ट मिळवणं थोडं अवघड असतं. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, की तुम्ही जे आपल्याला करायचं जीवनामध्ये, ते एकदा परफेक्ट ठरवा आणि त्यानंतरच त्याच्यात उतरा. कारण वेळ निघून गेल्याच्या नंतर आपल्याला रिटर्न ती जाता येत नाही. म्हणजे जसं की आपण 12वी झाल्यावर जी गोष्ट आपण जे काही निवडणार आहे, आपल्याला जे काही प्रोफेशन निवडणार आहे, ते एकदाच घ्यावं लागतंय. एकदा तुम्ही त्याच्यामध्ये गेले, तर तुम्हाला तिथून रिटर्न येता येईल. म्हणजे लय अवघड गोष्ट आहे आणि ती सहजासहजी होतच नाही. आपण तिथं वापस येऊ शकत नाही. त्याच्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, की तुम्ही जे काही एम अगोदर ठरवा. आपल्याला जायचंय कुठं हे ठरवा आणि त्याच्यानुसार आपली करिअरची चॉईस करा. कुणी सांगतंय म्हणून किंवा कुणी हे सांगतंय, ते सांगतंय, ते सांगतंय त्याच्यामध्ये तुम्ही गोंधळून जाऊ नका. कारण तुमचं जीवन तुम्हाला जगायचंय, ते तुम्हाला जगू लागणार नाही. ते तुमच्यासोबत कधीच येणार नाहीत. कारण ते फक्त सध्या तुम्हाला सांगू शकतात, तुम्हाला थोडंफार गाईड करू शकतात. पण ते खरं जीवन हे तुम्हाला जगायचंय. त्याच्यामुळे तुमचं करिअर स्वतः निवडा. स्वतःतली आवड काय आहे? स्वतःमध्ये कोणत्या स्किल आहेत? याच्यानुसारच तुम्ही जा. तरच आपण या जीवनामध्ये किंवा या करिअरमध्ये सक्सेसफुल होऊ शकतो आणि लवकरात लवकर आपण त्याला मिळवू शकतो. म्हणजे सांगायचं एकच मेन मुद्दा आहे, की ही जी गोष्ट करणार आहे आपण, ते आपल्यासाठी करायलोय, दुसऱ्यासाठी नाहीये. जर तुमचं फक्त पैसे कमवण्याचा जर एम असेल, फक्त पैसे कमवण्याचा, तर तुम्ही सरळ-सरळ बिझनेसमध्ये तुम्हाला तुमचं नाव पाहिजे, तुम्हाला जास्त इज्जत पाहिजे, जे की म्हणतो आपण. तर जर त्या पाहिजे असेल, तर तुम्हाला प्रोफेशनमध्ये जसं की एखाद्या गव्हर्नमेंट नोकरीमध्ये, याच्यामध्ये त्याच्यामध्ये जावं लागेल. कारण सगळीकडे तुम्ही पाहिलं ट्रेंडच आहे. गव्हर्नमेंट नोकरी असली, की चांगल्या प्रकारे त्याला इज्जत दिली जाते. त्याचा मान-सन्मान चांगल्या प्रकारे केला जातो. मग भले पैसे कमी असो, जास्त असो, काही घेणं-देणं नाही. पण सरकारी नोकरी पाहिजे हा मेन मुद्दा. जर तुम्हाला काही एक चांगलं पॉलिटिक्समध्ये जायचं तर तुम्ही त्याच्यामध्ये जाण्यासाठी वक्ता बना, चांगले कम्युनिकेशन स्किल वाढवा. तर त्याच्यानुसार आपण आपलं करिअर चॉईस केलं पाहिजे. आपली आवड शोधा, तर तुम्ही त्याच्यामध्ये सुखी आणि समाधानी जीवन जगत असू. कारण कोणत्याही जीवनामध्ये आपल्याला काम करत असताना आपण, तर आपल्याला सगळ्यात मेन मुद्दा आहे, की सुखी आणि समाधानी जीवन जगायचं. तर ते जगायचं असेल तर आपल्याला आपल्या आवडीचं करिअर निवडावं लागेल. तुम्ही दुसऱ्यावर जाऊन किंवा दुसऱ्याला विचारून त्याच्यानुसार करत गेलात, तर एक दिवस तुम्हाला पश्चाताप होईल, की आपण आपल्या आवडीचं निवडीचं जी करिअर आहे ते केलं नाही. त्याच्यामुळं आपण आता बळजबरीने काम करतोय आणि तिथं तुम्ही कधीच तुमचा वेळ जाणार नाही. तुम्ही कधी आनंदी राहणार नाही. त्याच्यामुळे हे लक्षात घ्या, की आवडीनुसार करिअर निवडा. आवड महत्वाची आहे. आपल्याकडले स्किल महत्वाचे आहेत. आपलं एम महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी विचारात घेऊनच आपलं करिअर निवडायचं आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्या, की म्हणजे जीवनभर सुखी राहायचं असेल, तर तुम्हाला तुमचं आवडतं करिअर पाहिजे जीवनभर. कारण इकडे बघा तुम्ही, जर आपण एखादा जर बिझनेसमॅन असेल, त्याला जर बिझनेसची आवडच असेल, तर तो पहिलं असेल. रात्री 2-2 वाजेपर्यंत ते काम करतो त्याच्यावर. तरी तो थकत नाही. आणि एखादा त्याला 8 तासाची नोकरी असू द्या, तरी तो त्याच्यामध्ये थकतोय. त्याला 8 तास कधी संपतात 56 वेळेस तो घडीकडे बघतोय. कधी 8 तास संपतायत. का? तर आवड नाहीये. बळजबरीने काम करतोय. मग ही जर गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडून द्यायची नसेल, तर तुम्हाला तुमच्या आवडीचं करिअर निवडावं लागेल. त्याच्यानुसार जा. तुम्ही त्याच्यामध्ये ग्रोथ करा आणि त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे तुम्ही ग्रोथ करू शकता.
आय होप की सगळ्याला या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी हेल्प होईल करियर निवडण्यासाठी. धन्यवाद. जय हिंद. जय भारत.